पक्षातले सन्माननीय नेते, आणि आज या मेळाव्याला इथं उपस्थित असलेल्या महायुतीच्या मायमावल्या, महायुतीतील घटक पक्षातील सर्व वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं महायुतीला आणि आपल्या खासदाराला तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी मोठ्या उत्साहानं आलेल्या माझ्या तरुण भावांनो, बहिणींनो आणि इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो, एवढा वेळ महायुतीचा कार्यक्रम चाललाय त्या स्वाभाविक आहे. सहजासहजी एवढ्या वेळ कोण बसत नसतं. म्हणजे काही जण तर मित्र एकदा गेलो, पण तुमच्यापैकी कुणी याचा अर्थ की हे चित्र पाहायला आणि हे चित्र असंच आपल्या स्मरणात आणि डोळ्यात कायम राहण्यासाठी तुम्ही एकदा सुद्धा उठला नाही, त्याबद्दल आपले पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. अनेक प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली, अनेक प्रश्नही विचारले गेले, पण या सगळ्याच्या प्रश्नावरती जर एकच कुठलं उत्तर असेल तर आज तुमच्याकडे मी पाहताना जो आनंद तुम्हाला मिळतोय आणि तिथून आमच्याकडे पाहताना हे जे आनंद मिळतोय, हे आनंद येणाऱ्या 3 महिन्यानंतरच्या देशातल्या अभूतपूर्व विजयासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. मोदी साहेबांना देशाचं तिसऱ्यांदा नेतृत्व करण्यासाठी आपण इथे जमलो आहेत. आणि या इतिहास होत असताना माझ्या दृष्टीनं मी हे सगळं माझ्या खांद्यावर काय घेतलंय. समन्वयक तर भैयासाहेब आहेत, पण जो माझ्याच खांद्यावर आहे. का घेतलाय? येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे कुणाला विचारायची गरज नाही आहे. या देशात पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री प्रमोद मोदी साहेबच राहतील, तिसऱ्यांदा होतील आणि तिसऱ्यांदा या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा महायुतीच्या ताईच होतील. हे ओझं मी माझ्या खांद्यावर याच्यासाठी घेतलंय की बीड जिल्ह्याचा इतिहासामध्ये याच्या अगोदर अनेक आघाड्यांनी आपण निवडणुका जिंकल्या, पण ही निवडणूक अशी दाखवायची आहे की दिल्लीनं सुद्धा या बीडच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेतली पाहिजे. एवढा ऐतिहासिक विजय. कुठलीही निवडणूक साधी सोपी संपायची नसते. आणि ज्यावेळेस असं चित्र, असं विश्व आपण पाहतो, बघतो, एकत्र येऊन एक लढाईसाठी आपण आता पुढे जातोय, त्यावेळेस अशा चित्राला अनेक जणांना नजर लावायची असते. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो, जे एका भाषणात बोललो आजही परत बोलतो की माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला. आज उमेदवार कुणी नाही, आपल्या समोर लढायला कोण दिसत नाही, आपण सगळे एकत्र आलोय. याचा अर्थ आपण निवडणूक जिंकलो असं समजू नका. याचा अर्थ आता सगळं सोपं असं समजू नका. खऱ्या अर्थानं आपण अशी एकत्र आल्यावर
या जिल्ह्यात काय होऊ शकतो, निकाल किती अभूतपूर्व लागू शकतो आणि तो निकाल या देशामध्ये सर्वाधिक मताने कोण खासदार निवडून आला तर या बीड जिल्ह्याचा म्हणून ब्रेकिंग न्यूज त्याच्यासाठी. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे. एवढा ऐतिहासिक विजय दिल्यानंतर तिसऱ्या टर्म मध्ये लोकसभेत एवढ्या ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर दादा जे तुमचं स्वप्न आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं, जे आपल्या जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांचं तुम्ही स्वप्न या ठिकाणी व्यक्त करून दाखवलं. काही जण स्टेजवरचे असं म्हणू लागले, बघितलं असेल, हे महत्वाचं नाही, मिळाव काय. तर स्वर्गीय मुंडे साहेबांचं अनेक या जिल्ह्यातल्या महानुभावांचं एकच स्वप्न होतं की हा जिल्हा कायम दुष्काळातून बाहेर निघाला पाहिजे. हा जिल्हा कायम जो ऊसतोड मजुरांचा म्हणून ओळखला जातोय, या जिल्ह्याची ओळख आम्हाला पुसून टाकायची आहे. आज ज्या दुष्काळाच्या येणाऱ्या झळा आपल्याला आजपासून बसतायत, भलेही वरून पाडला नाही तरी समुद्रातून आणावं लागलं तर या जिल्ह्यात आणावं लागल. हे गोदावरीचं तुटीचं खोर आहे, 162 टीएमसी तुटीचं आहे. आणि हो दादा, हे जर मिळवायचं असेल 1,10,000 कोटीचा योजना आहे. ही योजना राज्य सरकारने तयार केली आहे, आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यासाठी हा विजय, ही येणारी निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मंत्रीपदही मिळेल, याच्या अगोदरही मिळत गेलंय, आताही आहे, पुढेही राहील. माझ्या बीड जिल्ह्याचा मागासले पण कधी जाईल, कुणाच्या हातून जाईल, आता ती वेळ आली आहे. आपल्या सगळ्याच्या परिश्रमातून आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त करून आपण ह्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो. एवढी ताकद आज आपल्यात आहे. खरी गोष्ट आहे त्याची. 3 गोष्टी आहेत. तुला ऐकायचंय ना, परत तुझ्या घरी येऊन भाषण करतो, पण जरा वेळ दम काढ. हेच रिपीट करतो, दम काढ. आवाज येत नाही मला माहिती आहे. आपण अनेक सभागृह बघितले, पण महायुतीला खऱ्या अर्थानं आशीर्वादाची गरज होती म्हणून आशीर्वाद निवडला. म्हणून आशीर्वाद कार्यालय नाव घेतलं. आपल्या सगळ्याला आशीर्वादाची गरज आहे. ते आशीर्वाद आहे, बाकीच्यांचा तर मिळतोच आहे, पण हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आवाज कमी येईल, युट्यूबवर ऐक. नाही आला, नाही आला, लोड घेऊ नको ना. का कुणास ठाऊक आज माझाच आवाज बसायचा होता. पण खरं सांगतो, आज 14 तारीख आहे. या 14 तारखेचं एक आगळं वेगळं रसायन आहे, ग्रहाचं आहे. ते सायन्सने सुद्धा मान्य केलंय, म्हणून मी रसायन म्हणलंय. आज सूर्य दक्षिणायनहून उत्तरायण, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नवले साहेबांना विचारतो, त्यांनाच. मला त्यांनी, मी अगोदर विचारलं, त्यांच्याकडून कन्फर्म करून घेतलं. आम्ही सभागृहात काही दिवस होतो ना, त्यांचं ऐकायला मीच होतो, माझं ऐकायला तेच असायचे. होतं कोण? आम्हीच एकमेकाचं ऐकतो. उत्तरायणकडं आज सूर्य उत्तरायणकडे जातोय, बरोबर आहे ना? तसं मी एवढं चुकणार नाही. काय गण तुम्ही एकटेच लावणार आहेत का? आम्ही नाही. शंकरला म्हणतोय. पण आपल्या
समोर आज उमेदवार नाही असं समजू नका. आपल्या समोर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आव्हान नाहीत असं समजू नका. आपल्या समोर उमेदवारी असेल, आपल्या समोर येणारी आव्हानही असतील, पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जर ठरवलं, काही राहिलंच नाही खाली, कुठं काही दिसतच नाही. पण हे नुसतं दिसून जमणार नाही, तर हे प्रत्येक बूथवर मतातून दिसायला पाहिजे, कळायला पाहिजे. तरच आपल्या जिल्ह्याची नोंद देशात होईल. तरच आपल्या जिल्ह्याच्या काय अपेक्षा आहेत आजपर्यंत बऱ्यापैकी पूर्ण केल्यात. मी केल्यात, माझ्या बहिणीने केल्यात, अनेक मान्यवर नेत्यांनी केल्यात, ज्या आज लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, ज्या आज लोकप्रतिनिधी नाही आहेत, त्यांनी केल्या. पण याच्यापेक्षा पुढे जायचं असेल, हो, भैयासाहेबांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यात सर्वात मोठं काय आहे, जीडीपी मध्ये आपला जिल्हा कुठं आहे आणि काय ग्रोथ आहे, तर हो, शेतीची आहे. सोयाबीनचं उदाहरण दिलं, ऊसाची काळजी लागली, लीड बँक सांगितली. लीड बँक ज्यावेळेस त्यांच्याकडून ऐकलं, मला असं वाटलं की अनेकदा तुम्हाला बँकेत चक्रा कारखान्यासाठी मारावं लागलेलं आहे, म्हणून लीड बँक कनेक्टेड. हो, आता अशीच परिस्थिती आहे. लीड बँक भाजप आहे, आपण कन्सोर्शियम मध्ये आहेत. पण कन्सोर्शियम मध्ये जरी असलं तर शेवटी पक्ष विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, शिवसेनेसोबत आहे. याचं एक मुख्य कारण आहे की या देशाचा विकास आणि या देशाला ज्या नरेंद्रभाई मोदींनी प्रतिष्ठा मिळवून दिली, यापूर्वीही देशाचा विकास झाला असेल, पण यापूर्वी जी देशाला प्रतिष्ठा होती आपल्या, ती आता जी आहे ती एवढी नव्हती. एक उदाहरण सांगतो, एका व्यक्तीची, एका देशाची किंमत काय. परदेशामधला एखादा मंत्री आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या विरोधात बोलतो, तर तिथला प्रधानमंत्री त्या मंत्रिमंडळातून त्या मंत्र्याला काढून टाकतो. ही आपल्या देशाची ताकद आज निर्माण झाली आहे. हे पूर्वी नव्हतं. पूर्वी असं व्हायचं. ही ताकद आहे, ही प्रतिष्ठा आहे. म्हणून ही ताकद, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यात मी काय पाहतोय, ह्या सगळ्यात मी काय पाहतोय, तर मला माझ्या जिल्ह्याचा विकास पाहिजे. माझ्या जिल्ह्याच्या विकासाची भूक ही मी राजकीय प्रतिष्ठा दाखवल्याशिवाय दिल्लीपासून मुंबईपर्यंत इथं माझ्या पोटाला भाकर विकासाची येणार नाही. आणि ती राजकीय प्रतिष्ठा मला दिल्लीला दाखवायची आहे, मुंबईला दाखवायची आहे, त्याच्याशिवाय इथं काय मिळणार नाही. आणि ती दाखवण्यासाठी आपण एकत्र आहेत, नाही तर बाकी तर चाललंच आहे. दोंडे साहेब म्हणले, म्हणजे आता एवढं सगळं मोठं झालंय, परिवार आपला महायुतीचा, डीपीडीसी लहान झाली म्हणले. खरी गोष्ट आहे. एवढं सगळं सांभाळायचं, एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या. पुन्हा अधूनमधून रामभाऊचा फोन असतोच. दिवसाच करतेत, रात्री नाही, पण कामासाठीच, बाकी नाही. खरंय का नाही? प्रेम आहे, तुटतं थोडंच. इथं असं असं कोण आहे की इथं एकमेकाचं आपलं कधी नातं नव्हतं, असं सांगा बरं. आज जे इथं पाहतोय, मी तुमच्याकडे पाहतोय, आपल्यात काहीतरी वेगळेपणा वाटायला लागला. मला आज जेवढं घरचं वाटायला लागलं, म्हणून सगळा भार माझ्या खांद्यावर घेतला माझ्या बहिणीचा. बाकी मला काय माहित नाही पुढे काय कसं आहे, पण हो, ही महायुती आहे, अभेद आहे, अखंड आहे. या महायुतीमध्ये आपल्या मान्यवर नेत्याचा फोटो असावा नसावा इतक्या क्षुल्लक करण्यासाठी ही महायुती नाही आहे. अरे, ज्याच्या आजही व्यक्ती आपल्या मनात आहे, आपल्या क्षणाक्षणात आहे, आपल्या प्रत्येक रणात आहेत. रण म्हणजे लढाई, लढाईच आहे.
ते स्वर्गीय मुंडे साहेब, त्यांचा फोटो असला नसला, योगेश भैयाचा फोटो असला ना, माझा नसता तरी चालला असतो. फरक नाही. प्रतिष्ठा ती नाही आहे, प्रतिष्ठा ही आहे. फोटो असेल नसेल, पण स्वर्गीय मुंडे साहेबांचं स्मरण येणाऱ्या 50-100 वर्षात सुद्धा त्यांनी केलेलं काम पुढे टिकत राहील, ही जबाबदारी आहे. ते काम उभं करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. हे आम्ही करतो आहे अनेक मान्यवरांचं. म्हणून माझी जास्त वेळ बोलण्याची आज अपेक्षा नाही. फक्त इथं आलात, इथून जाताना एक निश्चय करा. भलेही गावात आपण ग्रामपंचायती एकमेकाच्या विरोधात लढलो असू, भलेही आपण सेवा सोसायटीची निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो असू, पण येणाऱ्या निवडणुका ह्या गावाच्या नाहीत, त्या ग्रामपंचायतीच्या नाहीत, जिल्हा परिषद नगरपालिका आता एवढ्यात तर नाहीतच. म्हणून काळजी करू नका ना. पुन्हा आपलं बघू कुठं कसं काय. त्याला तुम्ही बी निभार आहेत, सगळेच आहेत. पण ही निवडणूक इथून जाताना गावातल्या त्या निवडणुकीच्या कडूपणामुळं कदाचित येणाऱ्या निवडणुकीच्या काळात मोठं आव्हान आपल्या समोर काय असेल तेच आव्हान आहे ना. आज गावात तुम्ही म्हणताय तालुक्याला येऊन, माझं म्हणणं आहे गावात जाऊन हे सांगा. 4 माणसं, 4 पॅनल, 4 वेगळ्या विचाराचे एकमेकाच्या विरोधात जे लढले होते ग्रामपंचायतीला, त्यांनी एकत्र येऊन बसा आणि त्यांनी एकत्रित हातात हात घालून सांगा की हो, या देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि माझ्या जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी आम्ही एकत्र येतोय. येणारी निवडणूक एकत्र लढून दाखवतोय. हे घेऊन जा. नाही तर इथून गेलात, गावातला पॅनलवाला तुमचा, गावात प्रत्येकाचा, निवडून आलेले पुढे बसलेत, पडलेले मागे बसलेत. बघायला लागलो मी, म्हणून मन लावून बघत होतो सगळं. काय ते या गोष्टी आहेत, ह्या बदलावं लागतील. पुन्हा लहान निवडणूक आहे बघू ना, पण आत्ता ते आणून जमणार नाही. आता माझ्या गावातून अशा महायुतीच्या प्रसंगात कुणाला मतदान जास्त जातंय याच्यावरून माझी प्रतिष्ठा ठरणार आहे. ही जर प्रतिष्ठा तुम्ही तुमच्या स्वतःची बघायला लागलात तर मग ते आपल्या जिल्ह्याचा, आपल्या नेत्याचा, आपल्या महायुतीच्या आणि ज्याचा तुम्ही नेतृत्व मान्य करता त्या प्रत्येकाचा तुम्ही अपमान करता, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनिल दादांनी सांगितलं, म्हणले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात ते मुख्यमंत्री म्हणून, देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री म्हणून, दादा उपमुख्यमंत्री म्हणून, मी मंत्रिमंडळाचा. पण तुम्ही सांगितलं की या राज्यात या तिघांच्या नेतृत्वाला खाली 45 खासदार निवडून आणायचे. दादा 45 भी आउट नहीं होने का, 48 तक जाने का है. एक पण नाही. परिस्थिती बघा खाली काय आहे. हे खरं आहे की निवडणुका दुष्काळाच्या समोर जावं लागणार आहेत. हेही खरं आहे की दुष्काळासाठी दुष्काळाच्या झळा, भले निसर्गामुळे दुष्काळ या ठिकाणी निर्माण झाला आहे, पण दुष्काळाच्या झळा त्या निसर्गा म्हणून निर्माण झाल्या असल्या तरी त्या सामान्य माणसापर्यंत आपल्याला पोहोचू द्यायच्या नाहीत. त्याच्या अगोदर आपल्याला आपण स्वतः पोहोचवायचं आहे. मग पिण्याचा पाण्याचा विषय असेल, चाऱ्याचा विषय असेल, हाताच्या कामाचा विषय असेल की रोजगाराचा विषय असेल. आणि मी आज शब्द देतो, एक कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आज महायुतीच्या या मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, दुष्काळ जरी असला तर दुष्काळाच्या झळा या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेला पोहोचू देणार नाही. एवढ्या कार्यक्षमतेनं आणि संवेदनशीलतेनं आम्ही काम करू. हा शब्द आज मी देतोय, हा शब्द देतोय. आज 400 कोटीचं डीपीडीसी आहे. दादा होते त्या दिवशी बैठकीला, तुम्ही होतात, बाळाकाका होते. अजितदादांसोबत नियोजनची बैठक झाली आपली बीड जिल्ह्याची, प्रत्येक जिल्ह्याची राज्याच्या वित्त आणि नियोजन मंत्र्याला घ्यावी लागते. बीड जिल्ह्याची घेतली. म्हणलं आमचं एवढ्यावर आता भागत नाही. एवढं सगळं झाल्यावर आता 410 कोटीत कसं भागल. मी आज शब्द देतो, अरे ऐतिहासिक विजय करा. ज्या वेळेस या राज्याचं जून मध्ये बजेट मांडलं जाईल
त्यावेळेस आजचा 400 कोटीचं नियोजन 600 कोटीवर नेऊन दाखवेल. हे करू शकतो, हे करू शकतो. याच्यातनं आपला विकास होणार आहे. म्हणून आज सर्वजण एकत्र येत असताना ताईंनी सांगितलं काही चर्चाच नाही नावाची, आणि ती असली तर आपल्यापर्यंत काही. एक जणांनी, माणसं किती विचित्र असतात बघा. माझी बहीण बघत होती त्यावेळेस, एक पेपर आणून दिला, वर्तमानपत्र होत. किती निघालेत, कुठं कुठं निघतेत, ना बुड ना शेंडा, पत्ताच लागत नाही. त्यांनी आणून दाखवलं. मी अर्धीच ओळ बघितली, तिने तर पूर्णही बघितलं नसेल. आणि त्याला सांगितलं फक्त बहीण बाजूला बसलेली आहे म्हणून तुला अतिशय चांगल्या शब्दात जातोय, घेऊन जा. हे असलं तर असंच. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. खरं आहे. म्हणून एकमेकात बाकी गोष्टी नाही, आपल्या एकमेकामध्ये अगोदरच प्रेम जिव्हाळा आहे, एवढा आहे, त्या अगोदरच आहे. आज नव्याने फक्त एकत्र बसलो आहे. हा, बसताना थोडासा, घडी बसताना घडी विस्त्री मारून थोडस होतं, ते झालं, बरं झालं. पण इथून पुढे करू नका. गावापासून आपण एक आहोत. गावापासून, वार्डापासून, वाडी वस्ती तांड्यापासून ही महायुती अभेद आहे, अखंड आहे. हे आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतून दाखवून द्यायचं आहे, ऐतिहासिक विजय करून. तेच संकल्प आज तुम्ही सर्वजण आपल्या हाती घ्या. उद्याच्या संक्रांतीच्या मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि राजेश्वर आबा, आपण तिळगुळ आणलेलंच आहे, बाहेर हायच ठेवलंय, तोंड गोड करून जा. आणि कृपा करून विधानसभेची निवडणूक होईपर्यंत गोड गोड बोला, नाही तर खासदारकी झाली आणि संपलं. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लवकर प्रमाणपत्र अविनाश भाऊ नायकोडे, बाजूला यावं. अविनाश भाऊ नायकोडे यांना विनंती करतो आपण आभार प्रदर्शन करावं. महायुतीच्या या मेळाव्याकरता आलेल्या सर्व मान्यवरांचे व सर्व प्रमुख पदाधिकारी